नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सोमेश्वर मंदिर. सोमेश्वर मंदिर हे चास म्हणजे राजगुरुनगरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तालुका खेड, जिल्हा पुणे. सोमेश्वर मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे. बाजीराव पेशवे यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता 1747 ते 1749 ह्या टाईममध्ये. त्यानंतर कोरोना टाईम अर्थात 2020मध्ये सरकारने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर आपण पाहू शकता मंदिर कसं आहे. सोमेश्वर मंदिर ज्या भागात आहे तेथे भीमा नदी वाहते, त्यामुळे हा परिसर अतिशय रमणीय आणि निसर्गरम्य आहे. 2020मध्ये ह्या मंदिराचा जो कायापालट झालेला आपल्याला दिसतोय तो आपण सगळं पाहू शकता. ह्या मंदिराला आपल्या राजगुरुनगरमधील सर्व भाविक भक्तगण भेट देतात. तर आपण पाहूया हे मंदिर कसं आहे. तर जाताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा दिसते गणेश मंदिर, जेथे आतमध्ये गेल्यावर गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते. सोमेश्वर मंदिराचा जो कायापालट झाला आहे त्याच्यानंतर हे मंदिर अतिशय आकर्षक बनलेलं आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे रंग दिला आहे आणि रंग अजूनही नवीन आहे. आतमध्ये गेल्यावर आपल्याला गणेशाची आकर्षक अशी मूर्ती दिसून येते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मी पुढे निघालो. गार्डन अतिशय चांगल्या प्रकारे बनवलं गेलं आहे. ह्या मंदिराला आपण तीनही ऋतूमध्ये भेट देऊ शकता, कारण तिन्ही ऋतूमध्ये ह्या ठिकाणचे क्लायमेट अतिशय चांगले असते. खास करून पावसाळ्यामध्ये खूप चांगले असते. मित्रांनो, आपल्या खेड तालुक्यात खूप मंदिर आहेत, परंतु एवढे मोठे मंदिर आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच झाले असावं. गणपतीला नमस्कार केल्यानंतर आणि गार्डन पाहिल्यानंतर मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतरच मला समोर अशी भव्य दीपमाळ दिसली. दिवाळीच्या दिवसात कार्तिक पौर्णिमा असा दिवस असतो. त्या दिवशी येथील तासमधील पूर्ण लाईट घालवले जाते आणि तासमधील सगळे लोक येथे येतात. येथे दिवाबत्ती करतात. तो नजारा पाहण्यासाठी पूर्ण गाव येथे येतं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते. हे मंदिर आत्ता नवीन केलं आहे, परंतु जे जुने मंदिर होते त्याचे फोटो किंवा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतील. ज्यावेळेस मुंबई अथवा पुणेमधील लोक भीमाशंकरला जात असतात त्यावेळेस वाकडी वाट करून ह्या मंदिराला नक्कीच भेट देतात. मंदिराच्या परिसरात अशी जादू आहे जेणेकरून आध्यात्मिक शांती आपल्या सर्वांना मिळून जाते. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर दीपमाळ दिसली. त्याच्यानंतर नंदी महाराज बाहेर बसलेले दिसले. नंदी महाराजांच्या पायी पडून मी आतमध्ये प्रवेश केला. आपल्याला दिसून येते की मंदिराचा कलर किंवा बांधकाम किती चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यानंतर आतमध्ये गेलो असता मला वेगळीच अनुभूती मिळाली. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला खूप शांत वाटते आणि इथे खूप प्रसन्न असं वातावरण आहे. सोमेश्वर मंदिर चास येथील जी शंकराची पिंड आहे ती अतिशय मोठी आहे. आपण पाहू शकता. आपल्या काही इच्छा असतील तर येथे व्यक्त करा. सर्वांना दीर्घायुष्य, सुख, शांती, समाधान मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मित्रांनो, आपल्या भारत देशात प्रत्येक गावात एखादं तरी मंदिर असतं आणि आपल्या खेड तालुक्याचे नशीब असं की इतके भव्य आणि दिव्य मंदिर आपल्या खेड तालुक्याला लाभलं आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच ह्या मंदिराला इतिहास आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई या चास गावात राहत होत्या. चास त्यांचं गाव आहे. जेव्हा काशीबाई यांचं लग्न झालं तेव्हा त्यांनी आपल्या पतीकडे अशी इच्छा व्यक्त केली की आमच्या गावातलं जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करा. त्याच्यानंतर दोघांनी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार केला. मंदिर परिसरात जे शेड आहे त्याच्या खाली नेहमी सावली असते. त्याचप्रमाणे येथे पूजा आरती केली जाते. भाविकांना प्रसादसुद्धा दिला जातो. जेवणसुद्धा बनवलं जातं. आपल्या चास नगरीतील जी लोकं आहेत ती संध्याकाळी येथे फिरायला येत असतात. गार्डनमध्ये बसत असतात, निवांत क्षण जगत असतात. ह्या गार्डनमध्ये आपल्याला कागदाचा एक तुकडासुद्धा आढळणार नाही, एवढी स्वच्छता गावातील लोक ठेवतात. त्यानंतर बाजूला गेलो असतात विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आपल्याला दिसते. पंढरीचा राजा पांडुरंग यांचं प्रति पंढरपूर हे कडूस येथे सुद्धा आहे. हे कडूस येथून जवळच आहे. मित्रांनो, मी खेड तालुक्यातील सगळी मंदिर पाहिले आहेत, परंतु हे मंदिर मला खूप आवडतं. कारण इथे गार्डनसुद्धा आहे, बसायलासुद्धा आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये सावलीसुद्धा आहे आणि खूप आध्यात्मिक असं वातावरण आहे. जर आपल्याला ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर दिवाळीच्या दिवसात जी त्रिपुरारी पौर्णिमा असते अर्थात कार्तिक पौर्णिमा, त्या दिवशी आपण भेट देऊ शकता. त्या दिवशी लांबून लांबून लोक येतात. मुंबई पुणे येथून लोक येतात. सगळ्या गावात अंधार केला जातो. सगळी गावातील लोक येथे येतात. देवाचे दर्शन घेतल्यानंतर जो नदीचा काठ आहे तेथे सुद्धा काही मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर चास, कडूस आणि राजगुरुनगर ही शहरं अतिशय प्राचीन आहेत. ही आपली भीमा नदी.
येथे पुढे गेल्यानंतर रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतं. हा परिसर अतिशय निसर्गसंपन्न आणि अतिशय शांत असलेला परिसर आहे. मित्रांनो, आपण या मंदिराला भेट दिली आहेच, परंतु व्हिडिओ बनवा या उद्देशाने मी इथे आलो होतो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवा, व्हॉट्सअपमध्ये पाठवा, जेणेकरून भविष्यात जे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते आपल्या सर्वांना दिसतील. धन्यवाद.